नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यभरात चांगलीच चर्चा आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। राज्य सरकारने या योजनेसाठी काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत। त्या कोणत्या तर त्याही आपण जाणून घेणार आहे आणि कधी किती हप्ता येणार आहे ते पण जाणणार आहे। त्यापैकी महत्त्वाची अट म्हणजे महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असू नये। या योजनेसाठी राज्यभरात आतापर्यंत 1.5 कोटींपेक्षा जास्त महिलांचे अर्ज देखील पात्र केल्याची माहिती आता समोर येत आहे। तरी ही योजनेसाठी अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। अनेक महिलांना अर्ज भरण्यास अद्यापही अडचणी येत आहेत। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी नारी शक्ती ॲपमधून ऑनलाईन अर्ज करता येत होता, पण काही तांत्रिक अडचणींमुळे आता अर्ज भरणं कठीण होऊन बसलं होतं। विशेष म्हणजे राज्यभर सरकारकडून अर्ज करण्यासाठी एक वेबसाईटही जाहीर करण्यात आली, पण तरीही अनेक महिलांना या योजनेसाठी फॉर्म भरताना खूप काही त्रास होत असताना दिसतंय। असं असलं तरी काही महिलांसाठी बँक खात्यामध्ये 1 रुपया आलेला आहे, तर काही महिलांच्या मोबाईलमध्ये एक मेसेज सरकारकडून आलेला आहे। त्यामुळे या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार असल्याचं निश्चित देखील झाल्याचं आता याच्यातनं कळते। मग तो मेसेज कसा की कसं काही ओळखलं जाणार आहे की आपण पात्र आहोत नाही आहोत? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, सगळ्यांनाच माहिती आहे। या योजनेच्या माध्यमातून महिलांना सरकारकडून मोठी आर्थिक मदत देखील केली जाणार आहे, पण महिलांना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। अनेक महिलांना अद्यापही अर्ज भरत असताना त्यांचा भरलाच जात नाही आहे, तर 1.5 कोटी महिलांनी नोंदणी केलेल्याची माहिती आता समोर आली आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज देखील स्वीकारला गेला आहे। पण आता काहीतरी मोबाईलवर एक मेसेज पाठवला जात असल्याची चर्चा आता सगळ्यांना आहे आणि काहींना तो मेसेज देखील सरकारकडून आलेला आहे। मग तो मेसेज नेमका काय की ज्या महिलांचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज सरकारकडून पाठवण्यात आला आहे। हा मेसेज इंग्रजीतून आलेला आहे। युअर ॲप्लिकेशन नंबर म्हणजे अर्जाचा नंबर फॉर MMLBY हॅज अप्रूव्ड WCD-GOM MHA-GOV असा मेसेज लाभार्थी महिलांच्या मोबाईल नंबरवर येत आहे। त्यामुळे तुम्हाला देखील असा मेसेज आला असेल तर तुम्हाला देखील या योजनेचा फायदा मिळणार असल्याचं याच्यातनं समजतंय। तुमच्या देखील बँक खात्यात येत्या 17 ऑगस्टला 3000 रुपये जमा होणार आहेत असं तुम्ही गृहीत धरू शकता। आता याच्यामध्ये काही महिलांना मेसेज आलेला नाही आहे किंवा काहींना आता ते जे पोर्टल होतं त्या पोर्टलमध्ये अप्रूव्डचा मेसेज आलेला होता। मग आता याच्यात परत एक कन्फ्युजन आहे की ज्यांना मेसेज आला आहे किंवा ज्यांच्या पोर्टलमध्ये हे दाखवतं आहे की अप्रूव्ड आहे आणि युअर ॲप्लिकेशन इज अप्रूव्ड WCD वगैरे जे काय असेल ते, तर त्यांनाही पैसे मिळतील का? त्यांनाही पैसे मिळतील। त्यामुळे टेन्शन घेऊ नका। 17 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये नक्कीच डिपॉझिट होतील। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।